माझे नाव कविता. लग्न होऊन 3 वर्षे झाली होती. पण या 3 वर्षात मला संसाराचं खरं सुख काय असतं हे हे कधी कळलंच नाही. माझे पती एका मोठ्या प्रायव्हेट कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून कामाला होते. त्यांचं कामच असं होतं की महिन्यातून 15 ते 20 दिवस त्यांना वेगवेगळ्या शहरात फिरतीवर राहावं लागायचं. जेव्हा ते घरी असायचे तेव्हाही लॅपटॉप आणि मोबाईलमधून त्यांना वेळच मिळायचा नाही. आमचा फ्लॅट खूप मोठा होता आणि छान होता. सोसायटी सर्व सोयींनी युक्त होती. पण नवऱ्याच्या सततच्या अनुपस्थितीमुळे त्या 4 भिंती मला एखाद्या बंदिस्त तुरुंगासारख्या वाटायच्या. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत घरात एकटे राहून मला प्रचंड कंटाळा यायचा. टी व्ही पाहणं, पुस्तक वाचणं किंवा मोबाईल स्क्रोल करणं यात किती वेळ घालवणार. मनात एक विचित्र एकाकीपणा घर करून बसला होता. मला अशा कोणाची तरी गरज होती ज्याच्याशी मी माझ्या मनातल्या गोष्टी बोलू शकेन, जो माझ्याकडे एक स्त्री म्हणून, एक माणूस म्हणून प्रेमाने पाहील. पण माझं हे आयुष्य असं शांत आणि नीरस चाललं होतं. त्याच काळात आमच्या सोसायटीत रोज सकाळी कचरा गोळा करायला आणि विंगची स्वच्छता करायला एक नवीन मुलगा यायचा. त्याचं नाव अमित. वय साधारण 25 ते 26 वर्ष असेल. दिसायला अगदी साधा, कष्टाळू, गव्हाळ रंगाचा आणि चेहऱ्यावर नेहमी एक निखळ मंद हास्य असलेला. तो खूप नम्र होता. सोसायटीतल्या प्रत्येक रहिवाशाशी अतिशय आदराने बोलायचा. त्याच्या कामात एक वेगळाच प्रामाणिकपणा होता. सुरुवातीला मी इतर लोकांसारखीच वागायचे. तो आला की दाराबाहेर कचऱ्याची बादली ठेवून द्यायचे. तो कचरा घ्यायचा आणि निघून जायचा. आमचा काहीच संवाद व्हायचा नाही. पण हळूहळू मी दाराच्या फटीतून किंवा गॅलरीतून त्याच्या कामाची पद्धत पाहायला लागले. इतक्या कमी वयात तो इतकी मेहनत करायचा, तरीही त्याच्या चेहऱ्यावर कधीच चिडचिड किंवा थकवा दिसायचा नाही. मला त्याच्या त्या साधेपणाचे कौतुक वाटू लागले. एके दिवशी मे महिन्याचे दिवस होते. प्रचंड उकडत होते. सकाळी 11च्या सुमारास अमित आमच्या 7व्या मजल्यावर आला. मी दारातून पाहिलं तर त्याच्या कपाळावर घामाचे थेंब साचले होते आणि तो खूप थकलेला दिसत होता. नेहमीप्रमाणे मी कचऱ्याची बादली बाहेर ठेवली. पण आज माझं मन मानलं नाही. मी दारात उभी राहिले आणि त्याला अगदी हळूवार आवाजात विचारलं, अमित, खूप उकाडा आहे ना आज? पाणी पिणार का? त्याने अचानक मान वर करून माझ्याकडे पाहिलं. बहुधा सोसायटीतल्या एखाद्या फ्लॅटमधील स्त्रीने त्याला इतक्या आपुलकीने पाणी विचारलं असावं. त्याची त्याला सवय नव्हती. तो थोडा अडखळला. त्याच्या चेहऱ्यावर संकोच दिसला आणि तो म्हणाला, हो हो मॅडम, चालेल, धन्यवाद. थांब, मी आणते, मी म्हणाले आणि त्याला दारातच न थांबता पुढे ढकलत म्हणाले, अरे आत ये ना, दारात का उभा आहेस? आत पंख्याखाली बस जरा. अमितने सावधपणे पाऊल आत टाकले. तो हॉलमधल्या सोफ्याकडे बघत होता, पण तिथे बसायला धजतच नव्हता. त्याला वाटत होतं की तो स्वच्छता कर्मचारी आहे, म्हणून त्याने खाली किंवा दारातच बसावं. अरे बस ना सोफ्यावर, काय होतंय? मी काय तुला बाहेर काढणार आहे का? मी हसून म्हणाले. तो हळूच सोफ्याच्या एका कोपऱ्यात बसला. मी किचनमध्ये गेले आणि फ्रीजमधून थंड पाण्याचा तांब्या व ग्लास घेऊन आले. मी त्याच्या हातात ग्लास दिला. त्याने पाणी प्राशन केले आणि एक दीर्घ श्वास घेतला. त्या क्षणी त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दल जो कृतज्ञतेचा भाव दिसला, तो माझ्या मनाला स्पर्श करून गेला. मॅडम, खूप खूप आभार आहेत. खूप तहान लागली होती, तो म्हणाला. अरे यात आभार मानण्यासारखे काय आहे? माणूसच आहोत ना आपण सर्व. तुझं नाव अमित ना? तू कुठला आहेस मूळचा? मी गप्पा मारण्याचा प्रयत्न करत विचारलं. त्या दिवशी पहिल्यांदा आमच्यात 2 ते 3 मिनिटं बोलणे झाले. त्याने मला त्याच्या गावाबद्दल सांगितले. त्याच्या घरी आई वडील आणि लहान बहीण होती. बहिणीच्या शिक्षणासाठी आणि घराच्या खर्चासाठी तो शहरात येऊन ही नोकरी करत होता. त्याच्या प्रत्येक शब्दात एक वेगळा साधेपणा, प्रामाणिकपणा आणि जबाबदारीची जाणीव होती. त्याचे हे विचार ऐकून मला त्याचा खूप आदर वाटू लागला. इतर लोक कामगारांसारखे ज्या दृष्टीने बघतात तसं मला अजिबात वाटलं नाही. उलट मला त्याच्यामध्ये एक सच्चा आणि मनमोकळा माणूस दिसला. तो निघून गेला, पण त्या दिवशी पहिल्यांदाच मला घरातल्या त्या शांततेचा त्रास झाला नाही. माझ्या मनात अमितच्या विचारांनी जागा घेतली होती. तो निघताना म्हणाला होता, मॅडम, येतो मी. त्याच्या त्या साध्याशा वाक्यात आणि त्याच्या आवाजात एक वेगळाच गोडवा होता, जो माझ्या कानात दीर्घकाळ घुमत राहिला. मला जाणीव झाली की माझ्या या एकाकी आयुष्यात एक लहानसा आशेचा किरण आला आहे.
आणि मी नकळत का होईना आता उद्या सकाळची वाट पाहू लागले होते. पहिल्या भेटीनंतरच्या काही दिवसातच आमच्या दोघांच्याही दिनचर्येत एक न दिसणारा पण खूप मोठा बदल झाला होता. आता सकाळी उठल्यापासून माझं मन अमितच्या येण्याच्या वेळेची वाट पाहायचं. आधी मी 11 वाजेपर्यंत आळसात घालवायचे, पण आता मी सकाळी सर्व कामे आवरून व्यवस्थित तयार होऊन हॉलमध्ये बसून राहायचे. सकाळी 11च्या सुमारास लिफ्टचा आवाज झाला की माझं हृदय थोडं वेगाने धडधडू लागायचं. मी आता कचऱ्याची बादली दाराबाहेर ठेवणं पूर्णपणे बंद केलं होतं. अमित आमच्या फ्लोअरवर यायचा. कचरा गोळा करताना आमच्या दरवाजाची बेल वाजवायचा. मी दार उघडायचे आणि दारातच हसून उभं राहून त्याला आत यायला सांगायचे. अमित, ये ना आत. दारात का उभा राहतोस? 2 मिनटं बस, चहा बनवते तुझ्यासाठी, मी हसून म्हणायचे. सुरुवातीला अमित खूप संकोचायचा. तो आजूबाजूला पाहायचा. कोणी पाहत तर नाही ना याची खात्री करायचा. मॅडम, मी कामगार माणूस, रोज असं तुमच्या घरात येऊन बसणं योग्य वाटत नाही. सोसायटीतले लोक काहीतरी भलतंच बोलतील, तो अतिशय साधेपणाने आणि काळजीने म्हणाला. मी त्याच्या डोळ्यात पाहत हळुवारपणे म्हणाले, अमित, लोक काय म्हणतात त्याने मला काही फरक पडत नाही. आणि तू माणूस आहेस, कचरा उचलतो म्हणून काय झालं? घरात कोणी नाही, मला तरी कुठं बोलायला माणूस आहे. तू येतोस तेव्हा 2 मिनटं गप्पा मारल्या तर मलाही बरं वाटतं. माझ्या या शब्दांनी त्याच्या मनातली भीती आणि संकोच हळूहळू विरघळून गेला. तो हॉलमध्ये यायचा, सोफ्यावर बसायचा. मी किचनमध्ये जाऊन त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी गरम चहा बनवून आणायचे. आम्ही दोघे समोरच्या समोर बसून चहा प्यायचो. माझ्या नवऱ्याने लग्नानंतर मला कधीच वेळ दिला नव्हता. त्याला माझ्या भावना, माझ्या आवडीनिवडी किंवा दिवसभर मी घरात एकटी काय करते यात कधीच रस नव्हता. त्याच्यासाठी मी फक्त घराची काळजी घेणारी आणि गरजेपुरती सोबत असणारी एक व्यक्ती होते. पण अमित पूर्णपणे वेगळा होता. तो माझ्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी अगदी मनापासून ऐकायचा. कविता मॅडम, आज तुम्ही थोड्या उदास दिसताय, काही त्रास होतोय का? चहाचा घोट घेत तो अगदी आपुलकीने विचारायचा. त्याच्या तोंडून माझी ती काळजी ऐकून माझ्या डोळ्यात नकळत पाणी यायचं. काही नाही अमित, बस या 4 भिंतीमधील एकाकीपणा सहन होत नाही कधी कधी. मी मन मोकळं करायचे. तो शांतपणे माझं ऐकून घ्यायचा. त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दल प्रचंड आदर, सहानुभूती आणि एक सुप्त ओढ दिसायची. त्याच्या नजरेत काम वासना नव्हती, तर एका दुखावलेल्या स्त्रीला सावरण्याची आणि तिला आनंद देण्याची नितळ भावना होती. हळूहळू आमचं नातं केवळ ओळखपुरतं मर्यादित राहिलं नाही. आम्ही त्याच्या आयुष्यातल्या सुखदुःखांच्या गोष्टी मला सांगायचा. त्याच्या लहानपणीच्या आठवणी, गावातलं शेत, त्याच्या बहिणीचं स्वप्न या सगळ्या गोष्टी तो मोठ्या उत्साहाने सांगायचा. त्याच्या बोलण्यात एक निखळ आणि निष्पाप आनंद असायचा, जो मला खूप आकर्षित करायचा. एके दिवशी गप्पा मारत असताना मी त्याच्या हाताकडे पाहिलं. सततच्या कष्टामुळे त्याच्या हाताचे तळवे थोडे खरखरीत झाले होते. मी सहज म्हणाले, अमित, तू स्वतःची अजिबात काळजी घेत नाहीस ना? किती कष्ट करतोस या वयात? त्याने त्याच्या हाताकडे पाहिले आणि हसून म्हणाला, मॅडम, कष्ट केले तर घरी 4 पैसे जातील ना? गरिबाच्या नशिबात विश्रांती कुठे असते? त्याच्या या वाक्यावर मी थोडी भावूक झाले. मी नकळत पुढे सरकले आणि माझा मऊ हात त्याच्या खरखरीत हातावर ठेवला. असं नको म्हणू अमित. तुझी हीच मेहनत आणि तुझा साधेपणा तुला खूप मोठा माणूस बनवेल. माझ्या स्पर्शाने अमितच्या शरीरात एक सूक्ष्म थरार उमटला. त्याने आश्चर्याने आणि प्रेमाने माझ्याकडे पाहिलं. त्याने त्याचा हात मागे घेतला नाही, उलट माझ्या हाताची पकड हळूच स्वतःच्या हातात अधिक घट्ट केली. त्या एका स्पर्शाने आमच्या दोघांच्याही मनातल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्या क्षणी मला जाणीव झाली की अमित आता माझ्यासाठी फक्त सोसायटीचा कामगार राहिला नव्हता. तो माझ्या एकाकी आयुष्यातला तो वसंत बनला होता, ज्याची मी वर्षानुवर्षे वाट पाहत होते. आमच्यात एक अदृश्य पण अत्यंत घट्ट भावनिक नातं निर्माण झालं होतं, जे आता हळूहळू एका सुंदर आणि आवेगी प्रेमाच्या दिशेने पुढे सरकत होतं. दिवस वेगाने पुढे सरकत होते आणि अमितबद्दलची माझी ओढ आता केवळ कौतुकापुरती उरली नव्हती. तो जेव्हा जेव्हा माझ्या घरी यायचा, तेव्हा माझ्या मनातील एकाकीपणा पार निघून जायचा. त्याच्या असण्याने मला एक वेगळाच आनंद आणि मानसिक समाधान मिळायचं. आमच्यात आता एक अदृश्य पण खूप घट्ट रेशमी बंध तयार झाला होता. तो आला की माझ्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळाल्यासारखं वाटायचं. त्या दिवशी जुलै महिन्याचे दिवस होते.
सकाळपासूनच आभाळ पूर्ण भरून आलं होतं आणि बघता बघता मुसळधार पाऊस सुरू झाला. विजांचा कडकडाट आणि पावसाचा तो प्रचंड आवाज, संपूर्ण वातावरण एकदम शांत आणि मादक बनलं होतं. अशा हवामानात माझं मन खूप अस्वस्थ होतं. मी खिडकीपाशी उभी राहून बाहेर पडणाऱ्या पावसाच्या धारा पाहत होते. पण माझं लक्ष मात्र लिफ्टच्या दरवाजाकडे आणि अमितच्या येण्याच्या वेळेकडे होतं. सकाळी 11:30च्या सुमारास दरवाजाची बेल वाजली. मी घाईघाईने जाऊन दार उघडलं. समोर अमित उभा होता. तो पूर्णपणे भिजला होता. पावसाच्या पाण्याचे थेंब त्याच्या केसांवरून, कपाळावरून निथळत होते. थंडीमुळे त्याचे ओठ थोडे थरथरत होते. तरीही मला बघून त्याच्या चेहऱ्यावरचं तेज गोड आणि आपुलकीचं हास्य आलं. "अमित, तू इतका भिजलास? अरे, एवढ्या पावसात कशाला आलास काम करायला?" मी काळजीपोटी त्याला लगेच आत ओढलं. "कचरा गोळा करायला तर यावंच लागतं ना कविता. आणि खरं सांगू, आज पावसापेक्षा तुला भेटण्याची ओढ जास्त होती." तो अतिशय साधेपणाने पण मनापासून म्हणाला. त्याच्या या थेट वाक्याने माझ्या हृदयात एक हलकीशी धडधड निर्माण झाली. मी त्याला हॉलमध्ये नेलं. कपाटातून एक स्वच्छ आणि कोरडा टॉवेल काढून त्याच्या हातात दिला. "आधी हे केस पुसून घे चांगले, नाहीतर आजारी पडशील." तो टॉवेलने आपले केस आणि चेहरा पुसू लागला. मी किचनमध्ये गेले आणि त्याच्यासाठी आले वेलची घालून छान वाफाळलेला गरम चहा बनवला. बाहेर पावसाचा जोर अजून वाढला होता. मी चहाचे 2 कप घेऊन हॉलमध्ये आले. तो सोफ्यावर बसून खिडकीबाहेर पाहत होता. मी त्याच्या शेजारी जाऊन बसले आणि चहाचा कप त्याच्याकडे सरकवला. चहाचा कप घेताना त्याचा उबदार हात माझ्या थंड पडलेल्या हाताला स्पर्श करून गेला. तो फक्त एक साधा स्पर्श नव्हता. त्या स्पर्शात एक अद्भुत ऊब, एक थरार आणि भावनांचा प्रचंड वेग होता. आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. अमितच्या डोळ्यात आज एक वेगळी चमक होती. त्यात माझ्याबद्दलची प्रेमळ ओढ, आपुलकी आणि एक सुप्त आदर स्पष्ट दिसत होता. "कविता, तू जेव्हा अशी काळजी घेतेस ना, तेव्हा मला वाटतं की या जगात माझंही कोणीतरी आहे." तो हळूवार आवाजात म्हणाला. "अमित, तू फक्त माझ्यासाठी एक कामगार नाहीस रे. तू माझा या ओसाड आयुष्यात आलेला एक सुंदर प्रकाश आहेस." मी त्याचे डोळे वाचत उद्गारले. माझ्या या बोलण्याने अमितच्या मनातील उरला-सुरला संकोच पूर्णपणे निघून गेला. त्याने चहाचा कप बाजूला ठेवला आणि हळूच माझा हात स्वतःच्या दोन्ही हातात घेतला. त्याच्या त्या कष्टाळू पण उबदार हातांच्या स्पर्शाने माझ्या संपूर्ण शरीरात प्रेमाची एक लहर पसरली. "कविता, मी खूप लहान माणूस आहे, पण तुझं हे एकाकीपण, तुझं हे उदास राहणं मला आता अजिबात सहन होत नाही. मला तुला आनंद द्यायचा आहे. तुझ्या चेहऱ्यावर कायम हसू पाहायचं आहे." अमितने अत्यंत प्रामाणिकपणे आपल्या भावना व्यक्त केल्या. मी त्याच्याकडे पाहत राहिले. माझ्या नवऱ्याने मला कधीच असा भावनिक पाठिंबा दिला नव्हता. अमितच्या प्रत्येक शब्दात सच्चा भाव होता. मी माझी मान हलवून त्याच्या जवळ सरकले. अमितने हळूच आपला हात पुढे केला आणि माझ्या चेहऱ्यावर आलेली केसांची एक लट प्रेमाने मागे सारली. त्याचा हात माझ्या गालाला टेकताच माझ्या तोंडून एक हलकीशी उसासी बाहेर पडली. त्याने त्याच्या दुसऱ्या हाताने माझा दुसरा हात घट्ट पकडला. त्या शांत खोलीत आता फक्त बाहेर पडणाऱ्या पावसाचा रिमझिम आवाज आणि आमच्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते. आम्ही दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ आलो होतो. अमितने अजिबात घाई केली नाही. त्याच्या प्रत्येक हालचालीत एक अप्रतिम हळुवारपणा होता. त्याने माझं कपाळ त्याच्या ओठांनी स्पर्श केला. तो स्पर्श इतका पावन आणि रोमॅन्टिक होता की माझ्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू तरळले. वर्षानुवर्षाचा तो एकाकीपणा, ती दुरावलेली प्रीत आता अमितच्या या प्रेमाच्या वर्षावात पूर्णपणे धुवून निघत होती. आम्ही दोघे सोफ्यावर एकमेकांना बिलगून बसलो होतो. अमितच्या मिठीत मला जगातील सर्वात सुरक्षित आणि सुंदर जागा सापडली होती. त्या दिवशी आम्हाला जाणीव झाली की आपल्यातील हे नातं केवळ तात्पुरतं आकर्षण नाही, तर दोन मनाचं, दोन एकाकी आत्म्याचं एक झालेलं अतिशय सुंदर आणि पवित्र बंधन आहे. बाहेर पावसाची रिमझिम अजूनही चालूच होती, पण घरातल्या वातावरणात एक अद्भुत शांत आणि मादक ऊब पसरली होती. अमितने मला त्याच्या मिठीत इतकं सुरक्षित धरून ठेवलं होतं की गेल्या कित्येक वर्षापासून माझ्या मनात साचलेला एकाकीपणाचा मोठा खडक अचानक विरघळून गेला. त्याच्या हातांचा तो ओळखीचा, कष्टाळू आणि उबदार स्पर्श मला जगातील सर्व सुरक्षेपेक्षा श्रेष्ठ वाटत होता. मी त्याच्या छातीवर माझे डोके टेकून शांत बसले होते. त्याच्या हृदयाचे वेगवान ठोके मला स्पष्ट ऐकू येत होते
अमित, मी अगदी हळूवार आवाजात पुटपुटले. त्याने माझी हनुवटी हळूच वर केली आणि माझ्या डोळ्यात पाहिलं. त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दल प्रचंड आदर, आपुलकी आणि एक उत्कृष्ट प्रेम स्पष्ट दिसत होतं. कविता, तू माझ्या आयुष्यात आलीस आणि मला जगण्याचा एक नवीन अर्थ मिळाला. मी तर रोज कचरा गोळा करणारा एक साधा माणूस, पण तू मला जी इज्जत आणि जे प्रेम दिलेस त्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. त्याच्या या साध्या पण भावूक शब्दांनी माझं मन भरून आलं. मी त्याच्या गालावर माझा हात ठेवला आणि म्हणाले, अमित, माणसाची ओळख त्याच्या कामावरून नाही तर त्याच्या मनावरून असते. तुझं मन सोन्यासारखं स्वच्छ आहे. माझ्या नवऱ्याने मला आलिशान घर दिलं, पण कधी प्रेम आणि वेळ दिला नाही. तू मला ते सुख दिलेस ज्याची मी वर्षानुवर्षे तहानलेली होते. अमितने हळूच माझा हात हातात घेतला आणि त्याच्या ओठांशी नेऊन त्यावर एक भावनिक स्पर्श केला. त्या क्षणी माझ्या शरीरात एक अनपेक्षित पण अतिशय हवासा वाटणारा थरार पसरला. त्याने मला अजून थोडं जवळ ओढलं. आमचे श्वास एकमेकांत मिसळत होते. अमितने अजिबात घाई केली नाही. त्याच्या प्रत्येक हालचालीत एक कमालीचा हळुवारपणा आणि नाजूकपणा होता. त्याने अत्यंत प्रेमाने माझे केस मागे सारले आणि माझ्या कपाळावर, गालांवर आपल्या ओठांचा एक मऊ उबदार स्पर्श केला. तो स्पर्श कोणत्याही कामवासनेपेक्षा कितीतरी पटीने सुंदर आणि भावनिक होता. माझ्या मनातल्या सगळ्या भिंती, सगळे संकोच त्या क्षणी ढासळून पडले. मी माझे डोळे मिटून घेतले आणि स्वतःला पूर्णपणे त्याच्या स्वाधीन केले. त्याने हळूच माझ्या मानेवर आणि खांद्यावर प्रेमाचा वर्षाव केला. त्या क्षणी मला माझ्या स्त्री असण्याचा, माझ्या अस्तित्वाचा आणि खऱ्याखुऱ्या आत्मिक सुखाचा अतिशय आनंददायी अनुभव येत होता. माझ्या नवऱ्याच्या औपचारिक आणि कोरड्या नात्यापेक्षा अमितचा हा खरा, आवेगी आणि भावनिक स्पर्श मला एका अलौकिक जगात घेऊन गेला होता. कविता, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, तो अगदी हलक्या आवाजात माझ्या कानाजवळ म्हणाला. त्या एका वाक्याने माझ्या आयुष्यातला उरला-सुरला अंधारही कायमचा मिटून टाकला. मी त्याला घट्ट मिठी मारली. आम्ही दोघे सोफ्यावर एकमेकांच्या बाहुपाशात अगदी शांतपणे पडून राहिलो. त्याच्या त्या आलिंगनात, त्याच्या त्या हळुवार स्पर्शात मला आयुष्यातल्या खऱ्या समाधानाची आणि तृप्तीची अनुभूती मिळत होती. तो फक्त माझ्या शरीराला सुख देत नव्हता, तर माझ्या दुखावलेल्या आत्म्याला, माझ्या एकाकी मनाला एका सुंदर प्रेमाने तृप्त करत होता. वेळ कसा निघून गेला याचं आम्हाला भानच राहिलं नाही. बाहेर पाऊस थोडा मंदावला होता. अमितने हळूच मला स्वतःपासून थोडं दूर केलं, माझ्या डोळ्यात पाहिलं आणि हसला. त्या हसण्यात एक वेगळाच आनंद आणि अभिमान होता. मला आता जावं लागेल कविता, काम अर्धवट राहिले, तो साधेपणाने म्हणाला. मी हसून त्याची विस्कटलेली कॉलर नीट केली. हो जा, पण उद्या सकाळी लवकर ये. तो उठला. त्याने त्याचे कपडे नीट केले आणि निघताना दारात थांबून माझ्याकडे एक शेवटचा प्रेमळ कटाक्ष टाकला. तो निघून गेला, पण जाताना माझ्या घरात आणि माझ्या संपूर्ण आयुष्यात प्रेमाचा, सुखाचा आणि ओढीचा एक सुंदर सुगंध भरून गेला होता. त्या दिवसानंतर आमचं हे नातं असंच हळुवारपणे फुलत राहिलं. तो रोज सकाळी कचरा घेण्याच्या बहाण्याने यायचा, पण जाताना मला त्या एकाकीपणाच्या गर्दीतून बाहेर काढून प्रेमाची नवी अनुभूती देऊन जायचा. आमच्यातलं हे नातं समाज कदाचित स्वीकारू शकणार नाही, पण दोन एकाकी मनांना एकमेकांच्या साथीने मिळालेलं हे सुख आमच्यासाठी जगातील सर्वात सुंदर आणि पवित्र सत्य होतं. मी आता दररोज नव्या उत्साहाने अमितच्या त्या उबदार स्पर्शाची आणि खऱ्या प्रेमाची वाट पाहत माझे दिवस अतिशय आनंदाने घालू लागले होते. धन्यवाद.